गुड इव्हनिंग टू ऑल. हॅलो अँड वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सीटिंग अरेंजमेंट हा टॉपिक आपण बघत होतो आणि सकाळी आपण या टॉपिकला सुरुवात केली होती, ज्याच्यापैकी 17 प्रश्न आपण कव्हर केले होते. पुढील प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात आणि आज 1 तासामध्ये आपला हा जो टॉपिक आहे तो आपण कव्हर करू. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात या टॉपिकला. बघा, एका गोलाकार टेबलावरती 8 व्यक्ती बसतात आणि ते सर्व 8 करून या ठिकाणी बसलेले आहेत. किती व्यक्ती बसलेले आहेत? 8 व्यक्ती बसलेले आहेत. ठीक आहे, सर्वजण गोलाकार टेबलावरती बसलेत, केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, ते आत तोंड करून बसलेत. एफ ईच्या उजवीकडे तिसरा बसलेला. आता आपल्याकडे माहिती आहे, तर आपण काय करणार बघा, ईच्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा कोण बसलेला आहे? एफ बसलेला आहे. आणि एच एफ आणि एच आणि एफ मध्ये फक्त एकच व्यक्ती बसलेला आहे. आता इथे काय झालं बघा रे, एफ इथे, एक सोडून एच इथे येऊ शकतो किंवा एक सोडून एच इथे येऊ शकतो, म्हणजे डबल पॉसिबिलिटी बनते. 2 पॉसिबिलिटीज आपल्याला इथे बघायला भेटतात. की बाबा सर इथे ई आला होता, ईच्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा एफ आला होता. एफ आणि एच मध्ये एक व्यक्ती आहे, इथे येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो, म्हणजे पॉसिबिलिटी या टाईप मध्ये बनतायत. आपण काय करूयात, पुढे काय दिलं बघा, ए डी च्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे. मग एडी ला जागा बघा, इथे याच्या अपोजिटला येऊ शकत नाही, इथे नाही येऊ शकत, इथे नाही येऊ शकत, इथे एडी पैकी जागा राहिली. बरोबर. आता बघा काय झालं बघा रे, आता ए डी च्या विरुद्ध आहे. आपण बघा, इथे ए आला तर इथे डी येईल आणि इथे ए आला तर इथे डी येईल. आता दोन्ही पॉसिबिलिटीज आपण नोट डाऊन करून ठेवूयात. बघा, इथे ए ऑर डी, डी ऑर ए, अशा पद्धतीने आपण ही माहिती नोट डाऊन करून ठेवली. पुढे काय दिलं बघा, सी जी च्या डावीकडे तिसरा बसलेला आहे. बघा, जी कुठे आहे? जी कुठे आहे माहिती नाही. चला पुढे बघूयात. सी हा बी चा जवळचा शेजारी नाही. बघा, सी बी चा जवळचा शेजारी नाही आणि डी हा एच चा जवळचा शेजारी नाही. जी हा ई चा जवळचा शेजारी आहे. जी ई च्या जवळचा शेजारी. आता काय सांगितलं बघा, डी हा एच च्या जवळचा शेजारी नाही, म्हणजे इथला डी कॅन्सल झाला, इथे ए राहिला, इथे डी राहिला. बघा, डी एच च्या जवळचा शेजारी नाही, हा डी कॅन्सल झाला, म्हणजे इथे डी आला. या पद्धतीने माहिती भेटली आपल्याला. अच्छा, मग आता इथे पुढे काय दिलंय, ए डी च्या विरुद्ध बाजूला बसला, तो सेट झाला. सी जी च्या डावीकडे तिसरा बसलाय. ओके, आणि सी हा कोणाचा शेजारी नाहीये? बी चा शेजारी नाहीये. जी हा ई चा जवळचा शेजारी आहे. इथे जर जी आला समजा, ठीक आहे, आता इथे जर जी आला तर जी च्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा सी बसलाय, हे आपल्याला बघायला भेटला. अच्छा बघा, ई च्या बाजूला जी आला
तर पहिला दुसरा तिसरा इथे कोण आला? सी आला. मग आता पुढे दिलंय सी हा बी च्या शेजारी नाहीये, मग इथे बीच एकच जागा राहिलेली, म्हणजे ही सी बी जमणार नाही, म्हणजे ही केस काय झाली? चुकीची ठरली. मग आता सी बी च्या शेजारी नाहीच, इथे सी राहिलंय तर इथे बी राहिला, सेट झाला. ही आपली माहिती फायनल झाली. म्हणजे इथे ए इथे डी या पद्धतीने आपलं सेट झालेली इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला विचारलंय कोण व्यक्ती ए च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी बसला. आता ए इथे आलाय तर पहिला दुसरा तिसरा, डावीकडे तिसरा दिसते आपल्याला कोण? एफ दिसतंय. आणि एफ हे कुठे दिसतंय? पहिल्या पर्यायामध्ये दिसतंय. म्हणजेच काय झालं तर पहिला पर्याय जो आपला दिसतोय हा पहिला पर्याय आपलं उत्तर एफ. ओके, तर हे आपलं या ठिकाणी क्वेश्चन कंप्लीट झालं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. ठीक आहे. अच्छा, हा 19वा प्रश्न काय दिलाय बघा. आपल्याकडे उत्तरेकडे तोंड करून दोन सरळ रांगांमध्ये 6 व्यक्ती बसलेले आहेत. किती? 6 पर्सन्स बसले आहेत. लक्ष देऊन ऐका. फरहान, उत्कर्ष, युगल, कृष्णा, चमन आणि मनीष अशी त्यांची नावं आहेत. ठीक आहे. आता काय झालं या ठिकाणी? काय झालं बघा, फरहान आणि मनीष कर्णरेषेत तिरपे टोकाला बसलेले आहेत. फरहान, मनीष कर्णरेषेत तिरपे बसलेले आहेत. उत्कर्ष वरच्या रांगेत आणि फरहानच्या लगेच उजवीकडे बसलेला आहे. कृष्णा मनीषच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. तर युगल कृष्णा एकाच रांगेत नाही. बघा इथे काय दिलं बघा, कृष्णा हा मनीषच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बघा मनीष इथे येईल. मनीष का इथे ठेवणार? कारण बघा मनीषच्या डावीकडे दुसरा इथे कोण येते? कृष्णा येते. हे आपल्याला इथे दिसतंय. आणि पहिला पॉइंट होता फरहान मनीष कर्ण रेषेत तिरपे आहेत, म्हणजे फरहान इथे येईल. हे आपल्याला इथे बघायला भेटलं. आणि इथे माहिती दिली होती की या ठिकाणी बघा उत्कर्ष वरच्या रांगेत आणि फरहानच्या लगेच उजवीकडे होता. इथे आला उत्कर्ष. ठीक आहे. आता त्याच्या पुढील पॉइंट आपल्याला दिलेला आहे की युगल आणि कृष्णा एकाच रांगेत नाहीयेत. बघा कृष्णा इथे आहे म्हणजे युगल त्या रांगेत नाही, म्हणजे युगल आला इथे. हा झाला युगल सेट इथे. आता राहिलाय कोण? युगलच्या कर्णरेषेत विरुद्ध टोकाला कोण बसलाय? बघा युगलच्या कर्णरेषेत विरुद्ध टोकाला बसलाय कोण? कृष्णा बसलाय. कृष्णा बसलाय म्हणजेच काय झालं रे? पर्याय दुसरा काय आला? आपलं उत्तर आलं पर्याय दुसरा. पर्याय 2 कृष्णा हे काय असेल? आपलं फायनल उत्तर असेल. ओके, जमलं का? समजते का रे? क्लिअर होत आहे? ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. क्वेश्चन नंबर 20. चला 20वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. तो प्रश्न आपण आता इथे बघूयात काय विचारलाय. व्हेरी नाईस. आणि विद्यार्थी मित्रांनो उद्या सकाळी 8 AM to 10 AM असं आपण क्लास ठेवलेला आहे. 8 AM to 10 AM सकाळी 8 ते 10. इथे आपण 2 सेशन म्हणजे 2 तासामध्ये फिगर काउंटिंग जे आहे फिगर काउंटिंग आपण कंप्लीट करणार आहोत, ज्याच्यामध्ये लाईन असो, स्क्वेअर असो, सर्कल असो, ट्रायंगल असो, रेक्टँगल असो, ठीक आहे, क्यूब असो किंवा या ठिकाणी आपल्याला सर्कल विचारले तर ते सर्वचे सर्व पार्ट आपण उद्याच्या फिगर काउंटिंगच्या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत. सकाळी 8 ते 10चं टायमिंग आहे. किती? 8 ते 10 लक्षात घ्या. तुम्हाला ऍप मध्ये तर दिसेल, परंतु संडे जनरली आपला क्लास नसतोय. बरोबर, संडे जनरली क्लास नसतोय म्हणून आपण इथे हे आपलं टॉपिक कम्प्लिशनच्या चक्करमध्ये आपण हे संडेला सेट केलंय. ओके, चला तर बघा PQR ST UV आणि W नावाचे 8 उत्तराभिमुख रेस्टॉरंट एकाच सरळ रेषेत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 उत्तराभिमुख आहेत. म्हणजेच काय रे? उत्तरेकडे फेस करतायत. ठीक आहे, उत्तरेकडे तोंड करून हे सर्व बसलेले आहेत असं दिसतंय आपल्याला. चला पुढे काय माहिती दिली ती बघूयात. काय दिले बघा, एस हा टी च्या डावीकडे दुसरा आहे, डब्ल्यू पी च्या डावीकडे तिसरा आहे, टी हा पी आणि व्ही च्या मध्ये आहे, एस हा व्ही च्या डावीकडे तिसरा आहे, डब्ल्यू च्या तत्काळ उजवीकडे, आर पी च्या उजवीकडे तिसरा आहे. तर एस च्या उजवीकडे चौथं कोण बसलंय असं विचारलंय. ठीक आहे, मग एक गोष्ट तुम्ही आता इथे ऑब्झर्व केली असेल की सर आम्ही या पद्धतीने 8 व्यक्ती असं दाखवून आम्हाला सेट करता येतील का? आता इथे नाही येणार. मग कसं करावं लागेल रे? आपल्याला मॅन्युअली या ठिकाणी करावं लागेल, कारण डावीकडून कोण बसतंय उजवीकडून कोण बसतंय ते काय माहिती नाहीये.
जर माहिती नाहीये तर जी माहिती भेटेल ती माहिती सेट करत जाऊयात. जी माहिती भेटेल ती माहिती सेट करत जाऊयात. बघा काय झालेलं आहे. बघा एस हा टीच्या डावीकडे दुसरा बसलाय. टीच्या डावीकडे पहिला दुसरा कोण आहे एस आहे. हा पहिला पॉईंट झाला. डब्ल्यू पी आपल्याकडे नाहीये. टी हा पी आणि व्हीच्या मध्ये आहे. ठीक आहे. एस हा व्हीच्या डावीकडे तिसरा आहे. बघा व्हीच्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा एस आला. मग हा जसं सेट झाला तसं आपण टी पी व्हीच्या बाबतीतची माहिती सेट करू शकतो. टी हा व्ही आणि पी च्या मध्ये आहे. तो सेट झाला आपला. पी सेट झाला तर पी डब्ल्यू पी च्या डावीकडे तिसरा आहे. बघा पी च्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा कोण आला डब्ल्यू आला. आता पुढे काय दिलंय बघा. डब्ल्यू हा यूच्या तत्काल उजवीकडे आहे. यूच्या तत्काल उजवीकडे बघा. यूच्या तत्काल उजवीकडे डब्ल्यू आहे आणि आर पीच्या उजवीकडे तिसरा आहे. आर कुठे बसलाय पीच्या उजवीकडे तिसरा. पीच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा इथे कोण आला आर आला. आणि शेवटी दिलंय एस च्या उजवीकडे चौथा कोण बसलाय बघा एस इथे आहे. आर एस च्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा चौथा बसलेला आहे कोण आर बसलेला आहे. आर कुठे दिसतंय रे पर्याय सी दिसतंय. तर पर्याय सी आपलं उत्तर झालं. येस सर्वात फर्स्ट मला उत्तर दिलं होतं स्नेहा, त्याच्यानंतर सोनाली, रीना, अश्लेषा, रचना. अगदी परफेक्ट उत्तर आहे काय पर्याय सी लेटर आर. येस शिल्पा करेक्ट उत्तर आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. 21वा प्रश्न. बघा क्रिकेटचा सामना बघत 8 मित्र एका रांगेत खालील प्रमाणे बसले. आता कसे बसलेत ते या ठिकाणी बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. बघ काय दिलेलं आहे. ए च्या उजव्या बाजूला बी असून बी च्या उजवीकडे कोणीही नाहीये. बघा ए च्या उजव्या बाजूला बी असून बी च्या उजवीकडे कोणी नाही म्हणजे बी या राईट एंडला आपल्याला इथे बघायला भेटेल. उजव्या टोकावर बघायला भेटेल. इथे भेटला. ठीक आहे. आता ई व जी यांच्यामध्ये एफ आहे. आपल्याकडे ई व जी यांच्यामध्ये एफ आहे माहिती दिलंय. एच च्या उजव्या बाजूला जी आहे असं सांगितलंय. बी व डी यांच्यामध्ये ए आहे. बघा बी व डी यांच्यामध्ये ए आहे असं सांगितलं. अच्छा त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे. सी एका कडेला आहे. अच्छा सी एका कडेला आहे ही माहिती भेटली आपल्याला. कोण कडेला बसलाय एवढा विचारलाय तर इकडे बसलाय सी इकडे बसलाय बी. एवढ्यावर उत्तर भेटून जाते आपल्याला सी व बी. पर्याय ए आपलं काय असेल अचूक उत्तर असेल फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे जर आपण सेट करायचं असतं तर आपल्याला काय दिलंय बघा. ई हा डी च्या शेजारी बसलाय. इथे ई आला. जसं ई भेटला ई व जी यांच्यामध्ये एफ आहे. बघा ई व जी यांच्यामध्ये एफ बसलेला आहे. मग राहिलेला कोण होता ए बी सी डी ई एफ जी. राहिला कोण एच. एच आपला इथे सेट झाला असता. ठीक आहे. एच च्या उजव्या बाजूला जी आहे. बघा झालं असं सेट. कडेला कोण होतं तर बीसी. आपल्याला या पद्धतीने माहिती विचारली. उत्तर आपल्याला हे फायनल सांगता येत आहे. चला त्याच्या पुढील प्रश्न क्रमांक 22. आता हा जो 22वा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. 22वा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. चला बघूयात मला कोणाकडून काय उत्तरं भेटतात. अचूक उत्तरं जी आहेत ते भेटले पाहिजेत प्रत्येकाकडून. बघा 9 कर्मचारी आहेत. 9 कर्मचारी आहेत. KLMNOPQRS. बघा हे 9 कर्मचारी आहेत. पूर्वेकडे तोंड करून सर्व एका रांगेत बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने बसलेले आहेत. चला 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 पटापट एकदम सोपा प्रश्न आहे. इझिली सॉल्व्ह होईल असा हा प्रश्न आहे. इझिली सॉल्व्ह होईल. कारण बघा आता ओ हा एम च्या उजवीकडे तिसरा आहे असं सांगितलं. बघा ओ हा कोणाच्या उजवीकडे तिसरा आहे एम च्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा ओ भेटला. पहिला पॉईंट झाला आपला. पुढे काय दिलं बघा केपी च्या डावीकडे तिसरा आहे. केपी आपल्याकडे नाहीये. पुढे जर बघितलं एम आणि ओ पैकी रिलेटेड बघा काय दिलंय एन एम च्या उजवीकडे चौथा आहे. बघा एम च्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा चौथा कोणाला एन भेटला.
मग एन भेटला तसं आपण एन चे रिलेटेड पॉइंट आपण बघायचा. पी यांच्या त्वरित उजवीकडे बघा, एनच्या त्वरित उजवीकडे पी आला, के पीच्या डावीकडे तिसरा आहे बघा, पी इथे तर पहिला दुसरा तिसरा, इथे कोणाला के आला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे, क्यू हा पी आणि एस च्या मध्ये आहे, क्यू हा पी व एस च्या मध्ये, हे सेट झालं. आता आर हा ओ च्या डावीकडे चौथा आहे बघा, ओ इथे तर पहिला दुसरा तिसरा चौथा कोणाला आर आला, म्हणजे झालं इन्फॉर्मेशन सेट झाली. आर एम एल एल बाकी होता तो सेट केला. कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलंय, कोणतं असं विधान आहे जे बरोबर नाहीये. तर तुम्ही बघताय आर आणि एस टोकांवर बसतात का रे बघा, आर एस टोकांवर बसतात, हे सत्य विधान आहे. पुढे दिलाय एल हा ओ च्या डावीकडे तिसरा बसलाय का रे, ओ च्या डावीकडे दुसरा आहे, दुसरा आहे म्हणजेच काय झालं, हे उत्तर येईल पर्याय बी. कारण हे असत्य विधान आहे आणि जे असत्य होतं ते आपल्याला उत्तर म्हणून निवडायचं होतं. जो विधान असत्य होता त्याला उत्तर म्हणून आपल्याला निवडायचं होतं आणि म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय बी. दॅट्स इट. ओके. चला त्याच्या पुढील प्रश्न क्रमांक 23. क्वेश्चन नंबर 23. चला बघूयात काय उत्तर येत आहे. बघा दोन समांतर पंक्तींमध्ये 10 व्यक्ती अशा प्रकारे बसतात की प्रत्येक ओळीत 5 व्यक्ती बसतात. पहिल्या रांगेत बसलेले लोक दक्षिणेकडे तोंड करून बसतात बघा, 1 2 3 4 5 दक्षिणेकडे तोंड करून बसतात पहिल्या रांगेतील व्यक्ती, आणि दुसऱ्या रांगेत बसलेले लोक उत्तरेकडे तोंड करतात. दोन्ही पंक्तीतील व्यक्ती एकमेकांकडे बघतात. ओके. चला आता इथे बघा काय माहिती दिली बघा, पी आणि के एकमेकांच्या विरुद्ध तिरपे बसतात. अच्छा, पी के के पी किंवा पी के के पी. आता पॉसिबिलिटी वाढते, गरज भासताच आपल्याला दुसरे एक केस घेऊन जावी लागणार आहे. जर आवश्यकता भासली तर आपल्याला सेकंड केस देखील इथे आपल्याला विचारात घ्यावे लागेल. ओके. मग आता इथे काय सांगितलं बघा रे, आपण जर पाहिला तर आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, पुढे काय माहिती दिली बघा, की व्यक्ती के च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसलेले व्यक्ती टी कडे तोंड करून बसलेले आहे. मग आता बघा के जर समजा इथे आला तर के च्या डावीकडे दुसरी बसलेली व्यक्ती टी कडे तोंड करते आणि पी के डायगोनली अपोजिट होते, म्हणजे अशा पद्धतीने ही केस सेट होईल. आणि के च्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी बसलेली व्यक्ती टी कडे तोंड करून बसते, के च्या डायगोनली अपोजिटला पी आला, म्हणजे हा पहिला पॉइंट झाला. पी के एकमेकांच्या विरुद्ध तिरपे बसतात, डायगोनली अपोजिट बसतात, सेट झाला. आणि के च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसलेली व्यक्ती टी कडे तोंड करून बसलेली आहे, के च्या डावीकडे दुसरे बसलेली व्यक्ती टी कडे तोंड करते, म्हणजे हे दोन्ही पॉइंट आपले सेट झाले.
अच्छा, के आणि एम मध्ये दोन व्यक्ती बसतात बघा, 1 2 सोडून इथे एम आलं, 1 2 सोडून इथे एम आलं. पुढे दिले आर आणि एल एकमेकांकडे तोंड करतात आणि क्यू आरच्या डावीकडे तिसरा बसलाय. बघा आर एल ला जागा ई होती, मग आर ला इथे सेट करावं लागेल, तर फर्स्ट सेकंड थर्ड ला क्यू येईल. क्यू आरच्या डावीकडे तिसरा तरच सेट होईल, तर इथे एल फिट होईल. बघा आता इथे बघा, आर इथे आला तर डावीकडे पहिला दुसरा तिसरा क्यू येणार आणि इथे आरच्या अपोजिटला एल येईल. म्हणजे ही केस या पद्धतीने आली. आता पुढे दिलाय एन चे उत्तरेकडे तोंड असून तो ओच्या उजवीकडे असलेल्या एका स्थानावर आहे. बघा ओच्या उजवीकडे असलेल्या एका स्थानावर एन येते. इथे ओ ला जागा आहे का? नाही, म्हणजे ना ओ सेट होणार आहे ना एन सेट होणार आहे. म्हणजे हे दोन्ही सेट करता येणार ना, केस 2 चुकीची ठरली. आपले हे फायनल उत्तर आहे. आता खालीलपैकी एस च्या डावीकडे दुसरा कोण बसलाय? बघा एस दिलेल्या व्यक्तींपैकी एक होते, म्हणजे एस इथे आलं. एस च्या डावीकडे दुसरा कोण बसलाय? क्यू लेटर. क्यू लेटर कुठे दिसतंय? तिसरा पर्याय. का रे, एकालाही उत्तर जमलं नाही, एकाचंही उत्तर आलं नाही, पर्याय सी. सर्वजण बी 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 म्हणत होते. कुठल्या अँगलने बी तुम्हाला उत्तर भेटलं? हा प्रश्न एकाचाही सॉल्व्ह झाला नाही, असं कसं होऊ शकतं यार? उत्तर काय आहे? तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा क्यू हे आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल. पर्याय तिसरा क्यू. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, क्वेश्चन नंबर 24. चला आता याचं उत्तर तर भेटलं पाहिजे, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसायला पाहिजे प्लीज. चला 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 बघूयात काय काय उत्तर येतंय तुमच्याकडून. एकदम प्रॉपर आन्सर्स आलेच पाहिजेत. बघा ABCD EF जे 7 लोक वर्तुळाभोवती बसलेले आहेत. ओके, अच्छा बघा हे 7 लोक आहेत जे वर्तुळाभोवती बसलेले आहेत, त्यापैकी केवळ 5च जण केंद्रस्थानी बघतायत. किती जण? 5%. सी डी च्या डावीकडे तिसरा बसला आणि दोघेही वर्तुळाच्या मध्यभागी तोंड करून बसले. म्हणजे दोघे सेंटर फेस आहेत, बरोबर? दोघे सेंटर फेस करतायत. डी सेंटर फेसिंग आहे, डी सेंटर फेसिंग आहे, सी सेंटर फेसिंग आहे. आपल्याला विचारलं होतं कोणती जोडी वर्तुळाच्या केंद्राकडे बघत नाही? आपल्याला सांगायचं ए जोडी. पर्याय बी आपलं फायनल उत्तर असेल. पर्याय बी करेक्ट उत्तर आहे. बघा आपण याला सेट करा. बघा असं सेट करू शकता की सी डी च्या किती जण होते? 7 जण. 1 2 सॉरी 7 जण होते, बरोबर? 1 2 3 4 5 6 7. अच्छा बघा सी डी च्या डावीकडे तिसरा आहे, डी इथे आला तर पहिला दुसरा तिसरा सी आणि दोघेही केंद्राकडे बघतात असं सांगितलं होतं.
आणि ई हा सी किंवा डीचा शेजारी नाही बघा, इथे आणि इथे ई येणार नाही, म्हणजे ई इथे फिट झाला असता, या पद्धतीने झाला. पुढे दिलाय जो डी व एफ च्या दरम्यान बसलाय तो मध्यभागी तोंड करून बसलेला नाही बघा, डी इथे आहे, एक सोडून एफ नाही, एक सोडून एफ पॉसिबल आहे आणि हा आउटसाइड फेस करतोय 1%. आता जी हा ए च्या उजवीकडे तिसरा आहे, मग ए इथे ठेवला तर ए च्या उजवीकडे तिसरा जी आहे आणि तो केंद्राकडे बघतोय, म्हणजे या ठिकाणी जी केंद्राकडे बघतोय. बी चा एक शेजारी वर्तुळाच्या केंद्राकडे बघत नाही, मग बी इथेच राहिलाय, तर एक शेजारी इनसाइड बघतोय तर एक आउटसाइड बघेल, म्हणजे हा ई आणि हा ए दोघे आउटसाइड फेस करणार आहेत. हे आपलं उत्तर भेटेल, पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. आयताकृती टेबलाभोवतीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. बघा, आता इथे 8 व्यक्ती आहेत, 8 व्यक्ती ए बी सी डी ई एफ जी आणि एच एका आयताकृती टेबलाभोवती बसतात, की ते त्यांच्यापैकी 4 टेबलाच्या कोपऱ्यात बसतात आणि बाकीच्या 4 टेबलाच्या बाजूच्या मध्यभागी बसतात. ठीक आहे, आणि बाजूच्या मध्यभागी बसतात त्याप्रमाणे त्याचप्रमाणे असेल असं काही आवश्यक नाहीये. आणि काय दिलेलं आहे बघा, आता सर्व बाहेर तोंड करतात, सर्वच्या सर्व कुठे तोंड करतात रे, बाहेरच्या दिशेला तोंड करतात, आउटसाइड फेसिंग आहेत, ऑल आर फेसिंग आउटसाइड. सर्व बाहेर तोंड करतात बघा, हे सगळेचे सगळे बाहेर तोंड करतात, आउटसाइड फेसिंग आहेत, हे आपल्याला दिसलं. अच्छा, आता माहिती बघा काय दिली आहे. डी ए च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसलेला आहे, एच हा बी च्या विरुद्ध बसतोय जो टेबलच्या कोपऱ्यावर बसतोय. ठीक आहे, अच्छा बघा काय झालं, एच हा बी च्या विरुद्ध बसतोय, जो जो म्हणजे कोण, बी, बी टेबलच्या कोपऱ्यावर बसतोय, मग बी इथे भेटला आणि एच बी च्या विरुद्ध झाला, हा सेट झाला. मग आता बी सेट झालाय तर एफ हा बी च्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसतोय, बी च्या उजवीकडे, उजवीकडे म्हणजे इकडून दुसरा, इकडे कोण आला, एफ आला, हा एफ इथे सेट झाला. बरोबर, पुढे दिलं एफ डी च्या पुढे बसतोय. अच्छा, डी च्या पुढे म्हणजे डी इथे येईल किंवा इथे येईल, पॉसिबिलिटी 2 आहेत. डी पुढे म्हणजे काय असतं रे, समोर म्हणजे बाजूला ठेवायचं असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका. नेक्स्ट असेल म्हणजे पुढे, बिसाइड, नेबर, हे जे शब्द असतात त्याच्यामध्ये हे बाजूला बसतात. ई हा जी आणि सी चा जवळचा शेजारी आहे आणि डी हा जी च्या विरुद्ध बसत नाही असं सांगितलंय. बरोबर, अच्छा मग आता डी ए च्या दुसऱ्या बाजूला डावीकडे दुसऱ्या बाजूला बसलेला आहे कोण, डी ए च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसलाय आणि एफ इथे बघा, एफ च्या शेजारी कोण बसलाय, डी बसलेला आहे. बरोबर, मग आता डी ए च्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी, मग आता जर ए आलं इथे समजा, तर ए च्या डावीकडे डी इथे आला आणि एफ डी च्या समोर, एक पॉसिबिलिटी इथे होते किंवा इथे वर इथे डी येऊन इकडे ए येते, असंही होऊ शकतं. म्हणजे आपण बघूयात पहिले काय होतंय, हे सेट होतंय का, जर नाही जमलं तर दुसरी केस बनवून घेऊ. ठीक आहे, डी हा जी च्या विरुद्ध बसत नाही, डी जी च्या विरुद्ध बसत नाही, इथे जी येऊ शकत नाही. ओके, आणखी काय माहिती दिली आहे, ई हा जी आणि सी चा जवळचा शेजारी आहे, ई हा जी व सी च्या जवळचा शेजारी आहे, सी इथे आला तर इथे ई येईल आणि इथे जी येईल, म्हणजे ही केस आपली सेट होणार आहे असं दिसते आपल्याला.
ओके, मग आपण जर बघितलं ईच्या उजवीकडून जर मोजलं तर ई आणि एच मध्ये किती जण व्यक्ती बसलेले आहेत असं विचारलं बघा. ईच्या उजवी बाजू इकडून तर 1 2 3 4 5 5 व्यक्ती ई आणि एच मध्ये बसलेत. पर्याय बी काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. पर्याय बी जो आहे 5 व्यक्ती आपलं फायनल उत्तर येईल. ठीक आहे, चला त्याच्या पुढील प्रश्न क्रमांक 26. आता त्रिकोणाकृती टेबलाभोवतीची माहिती दिलेली आहे आणि या त्रिकोणाकृती टेबलाभोवतीची माहिती कसं सेट करायचे, कसा हा प्रश्न सॉल्व्ह करायचा बघा. लक्ष देऊन ऐका, प्रॉपरली एकदम समजून घ्या काय काय करतोय आपण बघा. 6 लोक आहेत, अशा प्रकारे त्रिकोणी टेबलाभोवती बसलेत की त्यापैकी 3 कोपऱ्यांवर आणि 3 जण मध्यभागी बसलेले आहेत. 3 जण कोपऱ्यांवर बसलेत, 3 जण मध्यभागी बसलेत. अच्छा, असं झालंय कोपऱ्यावर बसलेली व्यक्ती केंद्राच्या मध्यभागी बघते म्हणजे सेंटर फेसिंग आहेत कोपऱ्यांवर बसलेली व्यक्ती, आणि त्रिकोणाच्या बाजूंवर मध्यभागी बसलेली व्यक्ती बाहेरच्या दिशेने तोंड करते, आउटसाइड फेस करते, असं दिलेलं आहे. ओके, मग आता इथे बघा या पद्धतीने जर आपण इन्फॉर्मेशन बघितली तर कसं केलंय ते या ठिकाणी बघून घेऊयात. बघा आपल्याला या ठिकाणी बघायचंय विक्रांत राजच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. राज आणि प्रेम दरम्यान फक्त 2 लोक बसतात. स्वरांश प्रेमच्या तत्काल उजवीकडे बसलाय. स्वरांश केंद्राच्या दिशेने बघत आहे. चैतन्य दिव्यांशच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे असं दिलंय. अच्छा, एक पॉइंट आपल्याला असं भेटला की स्वरांश जो आहे, स्वरांश हा केंद्राच्या दिशेने बघतोय म्हटलं तर सेंटर फेसिंग आहे म्हणजेच इथे स्वरांशला ठेवलं आपण सर्वात कुठल्या तरी एका कॉर्नरला, इथे 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 कुठे ठेवलं असतं आपण, चाललं असतं. अच्छा, माहिती पुढे काय दिले बघा. स्वरांश प्रेमच्या तत्काल उजवीकडे बसलाय. बघा प्रेम इथे असेल तर प्रेमच्या तत्काल उजवीकडे स्वरांश असं भेटलं, आउटसाइड फेस करते ना. ठीक आहे, मग आता राज आणि प्रेम दरम्यान 2 लोक बसतात असं दिलंय. तर बघा इथेच प्रेम आहे, 1 2 सोडून इथे कोण आलं, राज. राज आणि प्रेम यांच्या दरम्यान 2 जण बसले आणि विक्रांत राजच्या डावीकडे दुसरा बसतो. राज इथे तर पहिला दुसरा इथे कोणाला, विक्रांत आला. ओके, आणि शेवटचं पॉइंट दिलेलं आहे की चैतन्य दिव्यांशच्या उजवीकडे दुसरा आहे. बघा इथे दिव्यांश आला तर दिव्यांशच्या उजवीकडे दुसऱ्या ठिकाणी इथे कोण बसलाय, चैतन्य बसलाय. डन, ही झाली आपली अरेंजमेंट. आता आपल्याला विचारले जर जर राज आणि विक्रांतने आपापसात जागा बदलली, इथे राजच्या जागी आला विक्रांत, विक्रांतच्या जागी गेला राज. ठीक आहे, हे झालं. तर विक्रांतच्या उजवीकडून मोजले तर विक्रांत आणि स्वरांश दरम्यान किती जण बसतात बघा. विक्रांतच्या उजवीकडून हे विक्रांत इथे आलं, इनसाइड फेस उजवीकडून बघा स्वरांश विक्रांतच्या मध्ये दिव्यांश बसते म्हणजे एकच व्यक्ती बसते. तर पहिला पर्याय आपलं उत्तर येणार आहे इथे. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर आहे, पहिला पर्याय. येस, कोणाचं उत्तर आलंय, स्नेहा, शिल्पा, ऋतुजा. पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. काय, फर्स्ट ऑप्शन. ओके, या पद्धतीने आपण चला. आता इथे दुसरा प्रश्न याच माहितीवर आधारित दिलाय की विक्रांतच्या त्वरित उजवीकडे कोण बसतंय. बघा जो विक्रांत आहे, विक्रांत सध्या विक्रांत कुठे, इथे ओरिजिनल. विक्रांतच्या उजवीकडे कोण बसलेला आहे, त्वरित उजवीकडे चैतन्य बसलाय. विक्रांतच्या त्वरित उजवीकडे चैतन्य बसलाय म्हणजेच काय झालं रे, पर्याय सी आपलं उत्तर असेल, पर्याय सी. ठीक आहे, तर हे झालं आपलं त्रिकोणाकृती बैठक व्यवस्था. त्याच्या पुढील प्रश्न दिलेला आता आपल्याला 6 विद्यार्थी आहेत या ठिकाणी बसलेले आहेत टेबलाभोवती, त्यांची माहिती दिली ती सेट करायची आहे.
बघा आता इथे येस पर्याय सी 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 सर्वांची उत्तर आले. 6 विद्यार्थी वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6. चला बघा 6 विद्यार्थी वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत आणि एकमेकांकडे तोंड करून बसलेले आहेत. आता सीताच्या डाव्या बाजूला गीता व गीता समोर महेश आहे. बघा सीता जी आहे, सीताच्या डाव्या बाजूला गीता आहे आणि गीताच्या समोर कोण आहे? महेश आहे. ठीक आहे, महेशच्या उजव्या बाजूला दिनेश आहे आणि डाव्या बाजूला राजेश आहे. आता रमा गीता आणि दिनेशच्या मध्ये बसलेली आहे, तर तिच्या समोर रमाच्या समोर कोण बसलाय? राजेश बसलाय. पर्याय तिसरा आपलं उत्तर आहे राजेश. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. आता इथे त्रिकोणाकृती बघा, एक मी तुम्हाला दाखवलेलं ना स्वरांश, चैतन्य, दिव्यांश, प्रेमवाले, तशाच टाइप मध्ये हा प्रश्न आहे. तो तुम्हाला जमते का ते बघायचं. येस, चला प्रत्येकाचं उत्तर दिसलं पाहिजे. रीना, मेघना, निलेश, मनीषा, रचना, अभिषेक, राजेश, ईश्वर, कपिल, तय्यब्बा, इच अँड एव्हरी कॅन्डिडेट प्लीज कमेंट दिसल्या पाहिजेत, प्रत्येकाच्या व्यवस्थित दिसल्या पाहिजेत. खालीलपैकी कोण एमच्या डावीकडे तिसरं बसलाय? चला पर्याय कुठलं उत्तर येते? बघा 6 व्यक्ती, आता सिंपल क्वेश्चन होता. बघा 6 व्यक्ती MNOPQR असे एका त्रिकोणाकृती टेबलाभोवती बसलेले आहेत. या पद्धतीने माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्यांच्यापैकी 3 कोपऱ्यांवर बसत आणि बाकी तिघे टेबलच्या बाजूच्या मध्यभागी बसत, परंतु त्याच क्रमाने आवश्यक नाही. ते सर्व मध्यभागी तोंड करतात, म्हणजे सेंटर फेसिंग आहेत. ऑल आर फेसिंग सेंटर. गरज भासल्यास आपण दुसरी केस ही आपल्याला यूज करावी लागेल जर आवश्यकता भासली तर. चला आता पहिला पॉइंट दिलाय काय की ओ हा क्यूच्या उजवीकडे दुसरा बसतोय. क्यूच्या उजवीकडे पहिला दुसरा ओ, क्यूच्या उजवीकडे पहिला दुसरा ओ. कारण क्यू कुठे आहे? कॉर्नरला आहे की मिडलला आहे? माहिती आहे का आपल्याकडे? नाही माहिती आहे. जर कॉर्नरला बसलाय की या ठिकाणी मिडलला बसलाय, जर माहिती नसेल, बरोबर, जर माहिती नसेल तर आपल्याला 2 केसेस घेऊन जावे लागतील. चला एक व्यक्ती आर आणि क्यूच्या मध्ये बसते. क्यू इथे, एक सोडून आर इथे आला. क्यू इथे, एक सोडून आर इकडे आला. झाला. एन हा पीच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसतोय आणि एन हा क्यूचा जवळचा शेजारी नाही. एन इथे इथे येणार नाही, मग एन इथे आला. एन क्यूच्या बाजूला नाही तर एन इथे आला. आता माहिती काय दिली बघा, पुढे दिलं एन पीच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी बसलाय. मग पी इथे आला तर बघा पहिला दुसरा एन झाला आणि एन इथे बसला तर पी इथे येणार. आणि शेवटचा पॉइंट आहे एम टेबलच्या कोपऱ्यात बसतोय, तर एम कोपऱ्यात बसणारा एकच या ठिकाणी पॉइंट राहिला. इथे एम ला जागा नाहीये, म्हणजे हे केस कॅन्सल झाली. आता एमच्या डावीकडे तिसरं कोण बसतंय बघा. एम इथे आहे, पहिला दुसरा तिसरा कोण बसलाय? आर बसलाय. आर बसलाय, पर्याय बी आपलं उत्तर आलं.
पर्याय बी आर हे आपलं उत्तर आहे. समजलं का? अच्छा, काही जणांनी पी दिलं होतं, पी नाही होणार आहे. उत्तर येईल पर्याय बी लेटर आर. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. येस, क्वेश्चन नंबर 30. बघा, ABCDEF 6 मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात या ठिकाणी बसलेले आहेत. ओके, आता ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे. बघा, डीच्या डाव्या बाजूस आपण ठेवला ई ला, आणि सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. एफ हा ई आणि ए च्या मध्ये. बघा, एफ ई आणि ए च्या मध्ये आहे, आणि सी ए आणि बी च्या मध्ये आहे. झालं? तर बी च्या डाव्या बाजूला कोण बसतंय? बघा, बी च्या डाव्या बाजूस कोण बसतंय? बी च्या डाव्या बाजूस कोण बसलेलं दिसतंय? डी बसलेलं दिसतंय. डी कुठे दिसला? पर्याय दुसरा. येस, पर्याय दुसरा डी करेक्ट उत्तर आहे. स्नेहा, रुचिता, येस 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 करेक्ट उत्तर आहे. रचना, ऋतुजा, अभिषेक, सोनाली, मनीषा, गजू, रोहिणी, रीना. व्हेरी गुड, क्या बात है. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31वा प्रश्न तुम्हाला ट्राय करायचा आहे. सर्टेन नंबर ऑफ पर्सनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती सेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, काही विशिष्ट व्यक्ती उत्तर दिशेकडे तोंड करून एका रांगेत बसलेले आहेत. एक्स आणि ई इथूनच वाक्य कळलं नाही. अच्छा, काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तर दिलंय सर्वांनी 18 18 18. गडबड कुठे केली ते मी दाखवून देतो तुम्हाला, चिंता करू नका. बघा, तो वाक्य थोडंसं कळणं गरजेचं होतं. जर वाक्य कळलं तर उत्तर बरोबर येईल, नाही कळलं तर मग तिथे गडबड होईल सर्व. बघ काय केलंय बघा, माहिती समजून घेऊयात. आता काय दिलंय बघा, की एक्स हा कुठे बघतायत? सर्व उत्तर दिशेला बघतायत. एक्स हा ओळीच्या एका टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपण या बाजूने घेतलं तर एक्स इथे ठेवणार, आणि या बाजूने घेतलं तर एक्स इथे ठेवणार. आता हा पहिला पॉइंट होता, लक्ष देऊन ऐका. आता तर कुठे इथे गडबड तुमची इथे झाली ना, की एक्स आणि ई, जो म्हणजे ई ए च्या लगेच उजवीकडे बसलाय, आणि त्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले आहेत. म्हणजे एक्स आणि ई च्या मध्ये
दोन व्यक्ती बसतायत, ई एच्या लगेच उजवीकडे बसला होता, असं तो वाक्य होता आणि तिथेच तुम्ही गडबड केली. तिथे तुम्ही गडबड केली. काय दिलं होतं ते सांगतोय बघा. एक्स आणि ई मध्ये दोन व्यक्ती आहेत आणि ई जो आहे तो एच्या लगेच उजवीकडे बसलेला, हे आपल्याला सेट करायचं होतं. हा वाक्याचा अर्थ होता. तिथे गडबड ज्यांनी केली ते फसले. एक्स आणि ई मध्ये दोघे जण होते. ई हा एच्या लगेच उजवीकडे होता. आता याच्यामुळे तुमचं जे पर्सन आहे ते कमी झालं. त्याच्यामुळे तुमचं पर्सन जे आहे ते कमी झालं. आता ते दाखवतो काय कुठे कमी केलं तुम्ही बघा. एम आणि एच्या मध्ये 8 व्यक्ती आहेत बघा. ए इथे 1 2 3 4 5 6 7 8 8 सोडून इथे एम ठेवला. ए इथे 1 2 3 4 5 6 7 8 8 सोडून इथे एम ठेवला. हा वाक्य झाला. एम आणि ए मध्ये 8 व्यक्ती आहेत असं आपण दाखवलं. पुढे काय दिलंय बघा रे. एस पीच्या डावीकडे दुसरा आणि एमच्या उजवीकडे दुसरा बसलेला आहे. कोण? एस एमच्या उजवीकडे दुसरा आहे. एमच्या उजवीकडे दुसरा आहे आणि पीच्या डावीकडे दुसरा आहे. एस हा पीच्या डावीकडे दुसरा आहे. एस हा पीच्या डावीकडे दुसरा आहे. सेट डन. हे झालं एस पीच्या डावीकडे दुसरा आणि एमच्या उजवीकडे दुसरा. अच्छा, आता माहिती ही दिली आहे की क्यू हा एम आणि ईच्या बरोबर मधोमध बसलेला आहे बघा. एम इथे, ई इथे. 1 2 3 4 5 6 7 7 जण मध्ये आहेत. म्हणजेच काय झालं, 3 सोडले इथून, 3 सोडले इथे क्यू आला. एम इथे, ई इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जण मधोमध आहेत. म्हणजे 4 4 सोडून क्यू आला बघा. इथून 1 1 बघा. 1 2 3 4 इथून 1 2 3 4 सोडले, क्यू सेट झाला. ओके. मग आता ही माहिती इथपर्यंत झाली. पुढे काय दिलं बघा. जितके लोक बी आणि ई मध्ये बसलेत तितकेच लोक एस आणि एम मध्ये बसतात. आता एस एम मध्ये एक जण आहे म्हणजे बी मध्ये एक जण येईल बघा. ई इथे बी येऊ शकेल किंवा एक सोडून इथे बी येऊ शकेल. अच्छा बघा. एम एस मध्ये एक जण आहे म्हणजे ई एक सोडून इथे बी येईल किंवा एक सोडून इथे बी येईल. पॉसिबिलिटी ही बनते. बरोबर. मग आता पुढे रीड करूयात बघा. काय सांगितलं बघा. बी हा ए आणि एक्स या दोघांच्या लगेच जवळ बसलेला नाहीये. मग बी ए एक्सच्या जवळ नाहीये ते म्हणजे इथे बी येणार नाही, तर बी इथे सेट होईल. मग बी फायनल झाला. इथे ऍडजस्ट केलं आपण त्याला फायनल. आता बघा एक्सच्या बाजूला बी जमणार नाही, एच्या बाजूला बी जमणार नाही म्हणजे ही केस 2 जी होती केस 2 एलिमिनेट झाली. केस 2 आपण काय केली, कॅन्सल केली. कारण हा जो बी दिसत होता तो एकतर एच्या बाजूला किंवा एक्सच्या बाजूला येत होता आणि आपल्याला सरळ सरळ सांगितलं ए एक्सच्या बाजूला बी येणार नाही म्हणजे ती केस कॅन्सल झाली. पुढे दिले बघा. पीच्या उजवीकडे बसलेल्या व्यक्तींची संख्या एच्या डावीकडे बसलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा 1 ने कमी आहे. 1 कमी आहे. मग काय झालं बघा. एच्या डावीकडे संख्या किती बसलेत? 3 बसलेत. 3 व्यक्ती बसलेत. 1 2 3. मग या 3 पेक्षा 1 ने संख्या कमी म्हणजे किती संख्या येईल? 2. 2 म्हणजे पीच्या उजवीकडे दोघे जण बसलेत. हे आपलं उत्तर होतं. आता आपल्याला विचारलंय की रांगेत किती लोक बसलेत, तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. क्यू कितवा आहे? 9वा. पुढे बघा. 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि हा 19. किती व्यक्ती बसले रे? 19 बसले. तुम्ही काय सांगितलं? 18. 18 कुठे कुठे गडबड केली? या एक्स ईच्या वाक्यामध्ये गडबड केली सर्वांनी वाटतंय. सर्वांची म्हणजे कम्प्लीट इच अँड एव्हरी कॅन्डिडेटने 18 उत्तर दिलं. म्हणजे कमाल केली यार. म्हणजे असं एकही विद्यार्थी नाही ज्याला पूर्णपणे हे माहिती पडलं की नक्की काय येतंय ते. चालेल, काही हरकत नाही. चला आता बी आणि पी मध्ये किती व्यक्ती बसतात ते विचारलं. बी आणि पी मध्ये किती व्यक्ती बसले बघा. बी इथे, पी इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 जण बसलेत. 9 उत्तर येईल आपलं पर्याय सी 9. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 33. प्रश्न क्रमांक 33.
चला आता इथे बघा 5 मित्र आहेत ABCD ही एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून या ठिकाणी बसलेले आहेत, एका रांगेत बसलेले आहेत सर्वजण. कुठे तोंड करतायत रे? दक्षिणेकडे तोंड करतायत. खाली 1 2 3 4 5 काय दिले बघा, परंतु त्याच क्रमाने असणं आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E च्या मध्ये आहे, C हा E ला जोडून उजवीकडे आहे. बघा काय झालं बघा, फक्त B हा A आणि E ला जोडून आहे आणि C E ला जोडून उजवीकडे म्हटलं, इथं C येईल तर उजवीकडे जोडून E येईल. सॉरी, इथे E आला तर इथे उजवीकडे जोडून C येईल. बघा B हा फक्त A आणि E च्या मध्ये आहे, C E ला जोडून उजवीकडे इकडे आला म्हणजे इथे B A या पद्धतीने सेट झाला. आता पुढे माहिती दिले D हा A ला जोडून डावीकडे. बघा नॉर्थ कुठे फेस करतात? साऊथ फेस करतात म्हणजे D इकडे डावीकडे असणार, म्हणजे CBAD ही सिक्वेन्स झाली. तर कुठलं विधान निश्चितपणे सत्य आहे असं विचारलंय तर काय भेटलं बघा, B हा A च्या डावीकडे आहे का? नाही, A च्या उजवीकडे B, त्यामुळे पहिलं विधान काय आहे? चुकीचं आहे. दुसरं बघा रे, D हा E च्या डावीकडे तिसरा आहे का? बघा E च्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा D दिसतंय, म्हणजे दुसरा विधान सत्य येईल. पर्याय B इथे आपलं अचूक उत्तर आहे, पर्याय B. येस, हे मात्र परफेक्ट दिलेलं आहे तुम्ही. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी क्यूच्या उजवीकडे दुसरा कोण आहे असं आपल्याला विचारलंय. खालीलपैकी क्यूच्या उजवीकडे कोण आहे दुसरा? एका ओळीत 7 व्यक्ती बसतात आणि त्या सर्वांचे तोंड उत्तर दिशेला आहे. ओके, एका रांगेत 7 व्यक्ती आहेत, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 7 व्यक्ती एका रांगेत आहेत. अच्छा बघा, त्या सर्वांचं तोंड कुठे आहे रे? उत्तर दिशेला आहे. सर्वांचे तोंड उत्तर दिशेला आहे, बरोबर. N पंक्तीच्या एका टोकाला बसतोय, N हा पंक्तीच्या एका टोकाला इकडे किंवा N हा इकडे बसेल. दोघांपैकी एक ठिकाणी, एक तर डाव्या टोकाला किंवा उजव्या टोकाला असं होईल. आणि N आणि R मध्ये फक्त 2च लोक बसतात. बघा N इथे 1 2 सोडून R इथे येईल किंवा 1 2 सोडून R इथे येणार, बरोबर. चला आता D हा M च्या लगेच डावीकडे आणि S च्या लगेच उजवीकडे बसतोय. M R च्या उजवीकडे तिसरा बसतोय. अच्छा बघा, R च्या उजवीकडे तिसरा बसायला आपलं कुठे तोंड आहे याचं सर्वांचं उत्तरेला तोंड आहे. ओके, बघा असं दिसतंय आपल्याला, सांगतंय की M हा R च्या उजवीकडे तिसरा आहे. R च्या उजवीकडे तिसरा बसायला इकडे जागाच नाही आहे, त्यामुळे दुसरी केस चुकीची होईल. आणि पुढे इथे दिलाय D हा M च्या लगेच डावीकडे आणि S च्या लगेच उजवीकडे बसतोय, म्हणजे हे झालं HDM फायनल. आता आपल्याला पुढे माहिती दिली, PD च्या डावीकडे चौथा बसतोय. बघा पहिला दुसरा तिसरा चौथा, इथे P आला, मग उरलेला व्यक्ती जो असणार तो इथे सेट होणार आहे. आपल्याला खालीलपैकी Qच्या उजवीकडे दुसरा कोण बसतोय विचारला. Q इथे सेट होणार होता, Qच्या उजवीकडे दुसरा S दिसतोय. S कुठे आहे? पहिला पर्याय. तर येस, पहिला पर्याय आपला लेटर S हे आपलं अचूक उत्तर आहे. लेटर S पहिला पर्याय अचूक उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 35. हे तर इझिली तुम्ही डायरेक्टली लगेच बघता बघता उत्तर द्याल, याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, हे गॅरंटेड आहे.
बघा आता 5 मित्र आहेत, एका बाकावर बसले. भानू सुरेशच्या उजवीकडे आहे. बघा सुरेशच्या उजवीकडे कोण आहे? भानू. आणि गणेश हा महेश आणि भानू यांच्यामध्ये आहे. बघा गणेश जो आहे तो महेश आणि भानू यांच्या दरम्यान बसलेला आहे. आणि आपल्याला माहिती दिली की राजेश सुरेशच्या डावीकडे आहे, म्हणजे राजेश सुरेशच्या डावीकडे इथे आला राजेश. असं असताना सर्वात कडेला उजव्या बाजूने कोण बसलाय? उजव्या बाजूने बसलाय कोण? महेश बसलाय. महेश दिसते आपल्याला. पर्याय चौथा. पर्याय चौथा महेश आपलं अचूक उत्तर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता उत्तर दिशेला तोंड करून बघा, आपल्याकडे टाइम संपत आलाय म्हणून मी इथे डायरेक्टली प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय. बघ काय दिलेलं आहे. उत्तर दिशेला तोंड करून एका ओळीत काही लोक बसलेले असतात. ठीक आहे, आता किती आहेत काय माहिती नाही, बघायचं आपल्याला. बी एच्या उजवीकडे तिसरा आहे, या पद्धतीने दिलाय. आणि इथे बघा दिलाय बी पंक्तीच्या एका टोकाला बसताय. आणि बी एच्या उजवीकडे तिसरा आहे म्हटलंय, म्हणजेच बघा पॉसिबिलिटी आपली कमी झाली की एच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा बी बसलाय. अदरवाईज बी टोकाला त्या बाजूला घ्यावं लागलं असतं, म्हणजे दोन्हीकडून माहिती घ्यावी लागली असं सेट करावं जावं लागलं असतं. ए आणि एस मध्ये फक्त 5 व्यक्ती बसतात. बघा 1 2 3 4 5 आणि 6वा कोणाला? एस. ठीक आहे, व्ही हा एस च्या डावीकडे चौथा बसतोय. पहिला दुसरा तिसरा चौथा इथे कोणाला? व्ही आलेला आहे. अच्छा, पुढे दिलाय एम हा व्ही चा जवळचा शेजारी आहे. मग एम इथे येईल किंवा एम इथे येईल, दोन केसेस होऊ शकतात, पॉसिबिलिटी. पुढे बघा डी एम च्या उजवीकडे तिसरा बसलाय. एम इथे याला पहिला दुसरा तिसरा डी शक्य नाही, म्हणजे इथे एम येणार नाही. व्हीच्या या बाजूला इकडे कोण आलेला आहे? एम. एमच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा इथे कोणाला? डी आला. हा झाला सेट. पुढे दिलाय के हा डी चा जवळचा शेजारी आहे. के डी चा जवळचा शेजारी आहे, मग के इथे येईल किंवा के इथे येईल. आता पुढे आणखी बघूयात काय माहिती दिली. बघा एक्स हा के च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला बसतो. के इथे आला तर पहिला दुसरा इथे एक्स होईल. येस, सेट होत आहे. के इथे आला पहिला दुसरा एक्स येते नाही, म्हणजे हे केस चुकीचं आहे, म्हणजे के ही बसला नाही तिथे एम ही बसला नाही. झाले, माहिती सेट झाली. आता आपल्याला विचारलं के आणि ए मध्ये किती व्यक्ती बसतात? के आणि एम यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसतात? इथे ए आहे, इथे के आहे. 1 2 3 4 5 6 6 व्यक्ती बसतात के व ए दरम्यान. म्हणजेच काय झालं रे? पर्याय बी काय असेल आपलं अचूक उत्तर असेल, पर्याय बी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला होमवर्क साठी देतोय रे, चिंता करू नका. ठीक आहे, माहिती. अच्छा, पुढील प्रश्न होमवर्क साठी देतोय, ते तुम्ही जेवढे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी असतील तर मला नक्की विचारा. ठीक आहे, आणि सराव करा. पुन्हा आपलं सेशन उद्या सकाळी 8 AM ला असणार आहे. 8 AM to 10 AM हे 2 तास आपलं फिगर काउंटिंग आपण घेणार आहोत. आकृत्या मोजणे महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. फिगर काउंटिंग, आणि याच्यासाठी कॉन्सेप्ट गरजेचे असतात, सराव गरजेचा असतात, तर त्याच्यासाठी मिस करू नका. बघा हे सराव गरजेचा आहे, 100% आपल्याला याच्यामध्ये आउट ऑफ स्कोर करता आलं पाहिजे. तर नक्की भेटूयात सकाळी 8 ते 10च्या दरम्यान, म्हणजे 8 वाजता जॉईन व्हायचंय. 10 पर्यंत सेशन बघायचं, लक्षात घ्या. बॅक टू बॅक आपलं सेशन असेल. तर आजच्या दिवशी तेच थांबतोय. सेशन संपल्यानंतर रेटिंग द्यायला मात्र विसरू नका. 5 स्टार रेटिंग देता येणार आहे प्रत्येक जण, जरूर देत चला. ठीक आहे, चला आपण भेटत राहणार आहोत. नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन क्वेश्चन भेटू उद्या सकाळी 8 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.